श्रीहरी. आजचे प्रकरण विठ्ठल रुक्मिणी यांचे. विठ्ठलपंत सिधोपंतांकडे आले. सिधोपंतांनी त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. सिधोपंत, उमादेवी आणि रुक्मिणी तिघेही त्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नसत. विठ्ठलपंतांनी अध्ययनास प्रथम वेद घेतले. 4 वेदांचे अध्ययन करून मग उपनिषदे, पुराणे अभ्यासण्याचा त्यांचा मानस होता. ऋग्वेदाचे अध्ययन झाले. यजुर्वेदाच्या अध्ययनास आरंभ केला. सिधोपंतांची मनस्वी इच्छा होती की विठ्ठलपंतांचे रुक्मिणीकडे लक्ष जावे. रुक्मिणी होतीही तशीच नम्र, सालस, सेवाभावी. विठ्ठलपंतांची पूजेची सारी तयारी तीच करत असे. घराची झाडझूड, स्वयंपाक, अतिथी स्वागत इत्यादी गृहकर्तव्यात अतिशय तत्पर. उत्तम धर्मसंस्कारांनी अलंकृत झालेले श्रद्धापूर्ण मन. तिच्यात कोणताच उणेपणा नव्हता. पण विठ्ठलपंत पूर्ण विरक्त, सारे चित्त भगवंताकडे लागलेले. संसाराचा लेशमात्र विचारही नाही. एक दिवस सायंकाळी सिधोपंत आणि विठ्ठलपंत सिद्धेश्वर दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मंदिरात देवाचे दर्शन घेतले. अर्धप्रदक्षिणा घालून बाहेर येऊन एका पारावर टेकले. सिधोपंत विठ्ठलपंतांचा हात हाती घेऊन म्हणाले, काल रात्री मला एक स्वप्न पडलं. साक्षात पांडुरंग माझ्या स्वप्नी आला. रुक्मिणीसाठी आपली निवड करा असं म्हणाला. अलौकिक घडायचं आहे असं म्हणून तो अंतर्धान पावला. नंतर आपण आणि माझी कन्या रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मी स्वप्नेच पाहिला. मी माझ्या कन्येविषयी बोलू नये, पण बोलताना सिधोपंत मध्येच थांबले. विठ्ठलपंतही काही क्षण गप्पच राहिले. नंतर एक दीर्घ उच्छ्वास सोडून म्हणाले, का ठाऊक नाही, पण संसार नकोच वाटतो. संग्रहाचा हव्यास, संततीचा मोह, नात्यांची माया हे सारे या एका कायेचे चोचले. विशाल मनाच्या शांतीसाठी अखिल विश्वात व्यापून राहिलेला निर्गुण निराकार असा ईश्वर प्राप्त करावा अशी मनाला मोठी ओढ लागली आहे. अध्ययन, सत्संग, नामस्मरण हीच जीवन साधना आहे. गुरुकृपा लाभली तर मार्ग अधिक स्पष्ट. या साऱ्या मार्गात संसार कुठंच येत नाही. सिधोपंत अधिक प्रसन्न होऊन म्हणाले, ही सारी साधना आमच्या घरी राहून शांतचित्त करता येईल. परंपरागत कुळकर्ण आहे. मोठं घर आहे. दूध, दुग्ध, अन्न, वस्त्र यात काही कमतरता नाही. निवास, भोजन आणि पत्नी सेवेने चिंतारहित मन असेल. अपार साधना करा. आपणाकडून धन कमाईची अपेक्षा नाही. माझ्या पत्नीची अशीच इच्छा आहे आणि रुक्मिणी आमच्या आज्ञेबाहेर नाही. विठ्ठलपंत यावर काहीच बोलले नाहीत. दोघेही घरी परतले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. विठ्ठलपंतांचे 4 वेदांचे अध्ययन संपन्न झाले. उद्यापासून नवीन ग्रंथाध्ययनास आरंभ करायचा. त्या रात्री भगवाननाम घेत ते निद्राधीन झाले. मध्यरात्रीचा समय होता. त्या रात्री गाढ झोपेत असताना स्वप्नामध्ये एकदम एक तेजोमय प्रकाश वलय निर्माण झाले. मंद स्मित करत तो पांडुरंगच समोर येऊन उभा राहिला. विठ्ठलपंतांनी त्या जगतपालकाच्या चरणावर मस्तक ठेवले. दर्शनाने सद्गदित झाले. भगवंता इतकेच त्यांच्या मुखातून व्यक्त झाले. भगवंत स्मित मुखाने म्हणाले, अलौकिक घडायचे आहे. नियोजनानुसारच तू इथवर आला आहेस. सिधोपंतांची कन्याच तुझी या जन्मातली भार्या आहे. स्वीकार कर. तुझ्या जीवनाचे चंदन होईल. संततीचा परिमळ युगानुयुगे सुगंधानुभव मानव मात्राला देत राहील. विठ्ठलपंत म्हणाले, जशी आज्ञा. भगवंत अंतर्धान पावले. विठ्ठलपंत जागे झाले. आपल्याला संसार करायचा नाही आणि भगवंताची ही अशी आज्ञा. या आज्ञेपूर्वी सिधोपंतांनाही असाच स्वप्न दृष्टांत. खरंच यात भगवंताची काही निराळीच योजना असणार. तेव्हा भगवंत आज्ञाप्रमाण मग विश्वी विश्वंभर व्यापूनी या स्थानी येऊन या स्वप्नी काय बोले. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी. मूर्तिमंतचारी जन्मती इच्या उदरी म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. सकाळीच विठ्ठलपंतांनी सिधोपंतांना आपल्या स्वप्नेचा वृत्तांत सांगितला. सिधोपंतांचा आनंद तो काय वर्णावा. त्यांनी लगेच देवघरात जाऊन भगवंतांचे चरण धरले. देवा, याहून अधिक काय हवं. ज्येष्ठ सरत होता.
शेवटचा अवघा एकच विवाह मुहूर्त शिल्लक होता, तोच निश्चित केला. सिधोपंत गावचे कुलकर्णी. वैभव कमी नव्हते, मनाजोगता जावई प्राप्त झाला होता. भगवंतांनी हा सुयोग घडवून आणला होता. त्याच्याच राऊळी, त्याच्याच साक्षीने विवाह सोहळा संपन्न झाला. सिद्धेश्वराच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी संसारबद्ध झाले. मुहूर्त इतक्या अल्पावधीत होता की आपेगावाला विठ्ठलपंतांच्या मातापित्यांना कळवण्यासही सवड मिळाली नाही. लग्न समारंभ यथासांग झाला. पंढरीची आषाढी वारी समीप आली. विठ्ठलपंतांची पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा होती. सिधोपंतांना त्यांनी ती बोलून दाखवली. सिधोपंतांना आनंद झाला. ते आणि घरची सारीच मंडळी विठ्ठलपंतांबरोबर पंढरपुरास निघाले. पांडुरंगाचे नामस्मरण करत सारेजण पंढरीस येऊन पोहोचले. विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य झाले. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रा अंत गंडस्थलांतं जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. विठू माऊलीचे दर्शन घेऊन सारेजण आळंदीस परतले. विठ्ठलपंतांचे मन मात्र संसारात कधीच रमले नाही. भगवंताचं नामस्मरण, त्याचे चिंतन, तोच एक श्वासोच्छ्वास अशी त्यांची स्थिती होती. आळंदीस येण्यापूर्वी त्यांनी उत्तरेकडच्या तीर्थयात्रा केल्या होत्या. आता दक्षिणेस जावे, तेथील तीर्थे पाहावीत, दर्शनानंद सेवा अशी इच्छा त्यांना झाली. येताना मातापित्यांकडे आपेगावी जावे, त्यांना वंदन करून घडलेल्या बाबी कथन कराव्यात. त्यांनी आपली इच्छा सिधोपंतांना बोलून दाखविली. सिधोपंत म्हणाले, आपण दक्षिण तीर्थे जरूर करावीत, परंतु परस्पर आपेगावी जाऊ नये. दक्षिण तीर्थे आटोपल्यावर आळंदीस यावे. रुक्मिणी, आम्ही उभयता असे सारेजणच आपेगावी जाऊ. आम्हासही आपल्या मातापित्यांना भेटायचं आहे. विठ्ठलपंतांनी होकार दिला आणि तीर्थाटनासाठी ते दक्षिणेकडे निघाले. गिरीचा व्यंकोबा म्हणजेच तिरुपतीचे दर्शन घेतले. मग कृष्णाकाठी असलेला श्रीशैल पर्वत, ते ज्योतिर्लिंग स्थान आहे, तेथे त्यांनी मल्लिकार्जुनेश्वराचे दर्शन घेतले. समुद्राच्या किनारी असलेल्या गोकर्ण महाबळेश्वरी आले. दक्षिणेतील काशी म्हणजेच कांचीला आले. तेथून ते मदुरेस गेले. मीनाक्षीचे दर्शन घेतले. तेथून त्यांनी रामेश्वर गाठलं. तेथून 20 मैलावर असलेल्या धनुष्कोटीमध्ये सागर स्नान केले. कृष्णाकाठची अन्य तीर्थे करत ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरी आले. देवीचे दर्शन घेऊन मग ते आळंदीस परतले. आता साऱ्यांनीच आपेगावी जायचे होते. गोविंदपंत आणि मीराबाई नेत्रांमधून अश्रू गाळत होते. चातकाप्रमाणे पुत्र परतीची प्रतीक्षा करत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे, साधू संतांकडे अधीरपणे चौकशी करत होते. आणि एक दिवस अचानक केवळ पुत्रच नव्हे तर सून आणि पत्नीसह व्याही असे येऊन घरासमोर उभे. गोविंदपंत आणि मीराबाईचा आनंद किती, कसा आणि कोणत्या शब्दात वर्णावा. त्या आनंदात आपल्या अनुमतीविना मुलाने विवाह केला ही गोष्टही विसरून गेली. पुत्रपरतीच्या आनंदापुढे सारे गौण ठरले. सिधोपंतांनी येताना वेगवेगळे आहेर आणले होते. त्यांनी ते मोठ्या सन्मानाने गोविंदपंतांना प्रदान केले. जावया घरचे आदरातिथ्य स्वीकारून ते आणि उमादेवी आळंदीस परतले. जनरीतीप्रमाणे विठ्ठलपंत पत्नीसह आपेगावीच राहिले. विठ्ठलपंत विरक्तच होते, पण संसारात होते. रुक्मिणी, सासू सासरे, पती यांच्या सेवेत कुठेही उणी ठरत नव्हती. अशी सून भाग्यवंतांनाच लाभते असे त्या दोघांनाही वाटले. त्यांच्या जीवनाची संध्याकाळ समाधानात गेली. रात्र व्हायची होतीच, ती झाली. गोविंदपंत आणि मीराबाई वार्धक्याने निजधामी गेले. विठ्ठलपंत अधिकच उदास झाले. संसार त्याग करून संन्यास ग्रहण करण्याची भाषा करू लागले. रुक्मिणी धास्तावली. तिने आळंदीस आपल्या पित्यास निरोप धाडला. सिधोपंत आपेगावी आले. त्यांना जावयाची लक्षणे ठीक दिसली नाहीत. त्यांनी त्या दोघांनाही परत आळंदीस आणले. विठ्ठलपंत संसारात रमेनात. एकांतात रुक्मिणीस म्हणत, संसार नको वाटतो, सगळे मायापाश त्यागून संन्यास घ्यावा. एका ईश्वरा वाचून अन्य कोणताही विचार नको असं वाटतं. रुक्मिणी समजुतीच्या स्वरात म्हणायची, इथं आपल्याला काय कमी आहे? आपल्या संसारासाठी तुम्ही काहीही मिळवलं पाहिजे असं नाही. इथं राहूनही देवाची भक्ती करता येईल. त्यासाठी संसार त्याग कशासाठी?
घाबरून जाऊन तिने आपल्या पित्यास सांगितले. सिद्धोपंतांनीही जावयास समजावले, आपण स्वतः ज्ञानी आहात. संततेशिवाय संसारास पूर्णत्व येत नाही. संतती प्राप्त झाल्यावर संन्यस्त व्हावे की नको त्याचा निर्णय करू. तूर्त संसारात राहूनच ईशभक्ती करावी. विठ्ठलपंतांच्या मनीचा संन्यास काही जाईना. ते रुक्मिणीला संन्यास ग्रहणाची अनुमती वारंवार मागू लागले. ती वारंवार नकार देऊ लागली. शेवटी एक दिवस विठ्ठलपंत म्हणाले, गंगा स्नान घडावे अशी अतीव इच्छा आहे. गंगेला स्नानासाठी तरी जाऊ ना. रुक्मिणी निरोपायाने होकार देती झाली. मग काय, पडत्या फळाची आज्ञा. विठ्ठलपंत घराबाहेर पडले. जैसा गारोड्यापासून नाग सुटला, अरण्यात वारुळी प्रवेशला, की पिंजाऱ्यातून रावा उडाला, जाऊनी बैसला वृक्षावरी. विठ्ठलपंत तडक वाराणसीस आले. तेथे त्रिवेणी संगमात स्नान केले. माधव पूजा करून प्रयागास आले. तेथे माघ स्नान केले. तेथून ते पुष्करास आले. तिथे गीता आख्यान सुरू होते. संसार दुस्तर आहे, माया दुर्धर आहे, माया दुर्धर आणि अनिवार्य आहे. ईश चिंतनच जन्ममरणाचा फेरा चुकवेल. ईश्वराशी तद्रूप होणं, त्याला अन्यन्य भावानं शरण जाणं हा एकमेव उपाय आहे. जणू विठ्ठलपंतांच्या मनातलेच निरूपण सुरू होते. गंगा किनारी रामानंद स्वामींचा मठ होता. त्यांचे दर्शन स्नान समयी विठ्ठलपंतांना झाले होते. यतीचे तेज लपून राहत नाही. आपण स्वीकारलेल्या मार्गात सद्गुरू हवा, त्याचा अनुग्रह हवा. एक दिवस गंगा स्नान करून विठ्ठलपंत रामानंद स्वामींच्या मठी आले. येताच त्यांच्या चरणी माथा टेकला. महाराज, मला संन्यास ग्रहण करायचा आहे. त्याची दीक्षा आपण मला द्यावी अशी प्रार्थना आहे. यतींनी विठ्ठलपंतांकडे निरखून पाहिले. त्यांनी विचारले, आपण कोण, कुठून आलात? हात जोडून विठ्ठलपंत म्हणाले, मी विठ्ठल. समज आल्यापासून विरक्तीने माझा ठाव घेतला. एका ईश्वराशिवाय अन्य ध्यास नाही. उत्तर दक्षिण दोन्ही दिशांची तीर्थाटने घडली. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय मार्गदर्शन नाही. आता मला कसलेच पाश उरले नाहीत. ईश्वराशी एकरूप होण्याची एकमेव इच्छा आहे. कृपया आपण मला संन्यास दीक्षा द्यावी अशी या दिनाची विनंती आहे. रामानंद स्वामींना विठ्ठलाच्या मुखावर ईश्वर भेटीचा आर्तता दिसली. त्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. चैतन्य असे त्यांचे दीक्षेनंतर नामकरण केले. आळंदीची स्थिती काय वर्णावी. जावई घर सोडून गेला. सिद्धोपंत उमादेवी चिंताग्रस्त झाले. रडून रडून रुक्मिणीचे अश्रू आटले. केवळ दुःख करत राहणे हा त्यावरचा उपाय नव्हता. तीही धर्मसंस्कारित घरातली होती. तिने कठोर वृत्तारंभ केला. पहाट समय उठावे, इंद्रायणीत स्नान करावे, माध्यान्ह समयापर्यंत सुवर्ण पिंपळ म्हणजे अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात, वाणीने नामजप करत राहावे, डोईवरील केसांची एकच साधी वेणी घालावी, एक भुक्त राहावे, ईश्वर आणि पती परमेश्वर याहून अन्य चिंतन नसावे, असे कठोर वृत्त तिने एक तप म्हणजे 12 वर्ष केले. या वृत्तानं तिची काया तेजोमय झाली आणि एक दिवस ते वृत्त फळाला आले. रामानंद स्वामी आपल्या शिष्य समुदायासह रामेश्वराच्या यात्रेस निघाले होते. मार्गात त्यांचा मुक्काम आळंदीस पडला. आळंदीस एक मारुतीचे राऊळ होते. तिथे त्यांनी उतरायचे ठरवले. नित्यनियमाप्रमाणे रुक्मिणी सायंकाळी हनुमंताच्या दर्शनासाठी देवळात आली. हनुमंताचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा घातली. शिष्यांसमवेत बसलेल्या यतिश्रेष्ठांकडे तिचे लक्ष गेले. रुक्मिणीने त्यांच्या चरणांना वाकून स्पर्श केला. विनम्र भावाने वंदन केले. यतिश्रेष्ठांनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. रुक्मिणी चमकली आणि खिन्नसी हसली. यतिश्रेष्ठ म्हणाले, बाळ, सौभाग्यवतीच पुत्रवती भव हाच शुभ आशीर्वाद आहे. रुक्मिणी म्हणाली, महाराज, मी सौभाग्यवती आहे, पण माझे पती माझ्याजवळ नाहीत. त्यांनी काशीस जाऊन संन्यास घेतला आहे. मी पुत्रवती होणं शक्य नाही. मग रामानंद स्वामींनी तिला तिच्या पतीचे वर्णन विचारले. ते ऐकून चपापले. बाळ, घरी मातापिता आहेत ना, त्यांना मला भेटायचं आहे. रामानंद स्वामीने सिद्धोपंत आणि उमादेवींची भेट घेतली. त्या दोघांनी या यतिश्रेष्ठाची पूजा केली. यती म्हणाले, तुमचा जामात तुम्हास मिळाला असं समजा. ग्रहस्थाचा त्याग करून संन्यास ग्रहण करणं हे महापाप आहे. पत्नीस वाऱ्यावर सोडून या मार्गात प्रवेश करणं शास्त्रसंमत नाही आणि दुर्दैव म्हणजे मी या पापकर्मात सहभागी झालो. अशा या पापाचरणानं माझं तपाचरण लयाला जाईल. आता रामेश्वर यात्रा नाही, आता आधी काशी.
रामानंद स्वामी आपल्या शिष्यांबरोबर काशीकडे परत निघाले. सोबत सिद्धोपंत, उमादेवी, रुक्मिणी हेही निघाले.